कमण्डलुरधकरपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू हस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे ध्यायेत्तमत्रिवरदं भुजषटकयुक्तम् आगच्छ भगवान् दत्तपाठे मे सन्निधो भव। ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ॐ भवबन्धविमोचनाय आमसाध्यसाधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रों असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयवशीकरणाय सौः सर्वमणक्षोभणाय श्रीमहासम्प्रप्रदाय ग्लों भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशटवशिकुरु वशिकुरु वौषटाकर्षयाकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट् उच्चाट्योच्चाटय ठं ठस्तम्भय स्तम्भय खें खें मारय मारय नमः सम्पन्नय सम्पन्नय स्वाहा पोषय पोषय परमन्त्र परयन्त्र परतन्त्राणि छिन्दि छिन्दि ग्रहान् निवारय निवाराय व्याधिन विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ॐ नमो महासिद्धाय स्वाहा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि बालार्कप्रभु इन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वरं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेय उपास्महे हृदिमदां ध्येयं सदा योगिभिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गङ्गापापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरें श्रीगुरुदर्शनं ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर बिहारी अमरापुर बिहारी औदुंबर बिहारी कुरोपुर बिहारी सद्गुरुनाथ स्वामी महाराज दयावंत प्रभु सद्गुरुनाथ स्वामी महाराज सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अध्याय पहिला। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। श्री भवानी शंकराभ्यां नमः। श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। श्रीपादवल्लभाय नमः। श्री नरसिंह सरस्वते नमः। हे अखिल ब्रह्मांड व्यापका हे चराचर उत्पादका हे त्रिभुवन संरक्षका सच्चिदानंदा तुझ नमो तूच अवघे होऊन जग केलेस निर्माण प्रत्येक वस्तू शोधून पाहता दिससी तूच की एवच या जगा ठाई तुझ बिन काहीच नाही प्रत्यया येशी ठाई ठाई जग मुळीच दिसेना परी कौतुके करून तुझे जे झाले स्फुरण त्या स्फुरणा लागून जग म्हणती देवदेवा स्फुरण जे का झाले ते जग नाव पावले ते स्फुरण जया झाले तो तू एकाद्य की आता हे विघ्नहरा शिवतनया लंबोदरा हे हैमवती कुमारा गजवत्सरा गणपते हे गुरुचरित्र सारामृत रचितो हामी जो ग्रंथ तो तव कृपेने समस्त सिद्धी पाव विघ्नहरा तुझे करिता नामस्मरण वाचे मनता गजानन अखिल विघ्नाचे निर्मूलन होते ऐसे बुध बोलती त्या सज्जन संप्रदाय करुण मी तुमचे वंदिले चरण प्रसिद्ध मज लागून ग्रंथ रसाळ वदविहा आता आदिमाया सरस्वतीची ब्रह्मांडाची आद्यशक्ती जी कविजनांची वरदमूर्ती शारदांबा नावजिसे त्या हंसवाहिनी कारण सर्वदा असो माझे नमन जिम्हाग्री वैसे येऊन दासगणूच्या बयातू हे भीमतट विहारा पांडुरंगा रुक्मिणीवरा देवादिदेवा उदारा भक्तवत्सला संत प्रिया तूच श्री गुरु होऊन भजनी लाविले भक्तजन नाम जरी असले भिन्न परिदत्त तुची पांडुरंगा त्या दत्तावताराच्या लीला मी वर्णितो रे विठ्ठला पाहून गुरुचरित्राला त्या ते सहाय्य करावे आता भव भयांतक भवानीपती अंकी जयच्या हेमवती जो पंचदुंड पशुपती नीलकंठ गंगाधर ज्याचे नाव सदाशिव जो भक्तांचे वारी आशिव तो माय बाप माधव कृपा करो मजवरी आता कोल्हापूरवासिनी जी माझी कुलस्वामिनी तिच्या माता ठेवून चरणी आशीर्वाद मागतो आता कश्यपादी ऋषीधर वसिष्ठ भृगु पाराशर ज्याच्या कुली वैश्वानर तो मी शांडिल्य वंदितो आता व्यास वाल्मिक कविवरा मी आदरे जोडी करा हे श्री शंकराचार्य गुरुवरा साह्य माझे करा हो आता संत सम्राट कवीश्वर निवृत्ती छात्र ज्ञानेश्वर समर्थ स्वामी देहूकर तुकारामा वंदितो मी ज्यांची कृपा झालिया वेळ न ग्रंथ शेवटा जाया काही न जगी अशक्य त्या करणे संता कारणे संत अवघ्या जगाचे सद्गुरु आहे तसाचे संत वाटाडे मोक्षाचे श्री विठ्ठलाचे कंठमणी त्या अखिल संतांसी नमन माझे आदरेसी दासगणूच्या शिरासी ठेवा वेगे वरदहस्त आता यावनी कुलसंभूत शिर्डीकर साईनाथ त्यांच्या दिव्य चरणांप्रत नमन माझे हे असो आता वामन शास्त्री सद्गुरु जे माझे कल्पतरू तयांच्या दिव्य चरणा करू अनन्यसी नमन हे आता श्रोते सावधान गुरुचरित्राचे सार गहन कथितो मी तुम्हा कारण अवधान द्या या कथेते गुरुचरित्र हा एक उत्साह ग्रंथ त्याचा रस तो श्रवणद्वारे प्राशिल्यास कार्य तुमचे होय की आपस्तंभ शाखेचा द्विज कौंडिन्य गोत्रीचा
साखरे उपनावाचा सायन देव असे की त्याचा पुत्र नागनाथ देवराव त्याचा सुत त्याच्या पुढे विख्यात गंगाधर झाला. त्या गंगाधरा कारण कश्यप गोत्री अश्वलायन चौंडेश्वर नामाभिधान होते जया पुरुषाते. त्याची चंपा नामे कन्यका दिली गंगाधरासी देखा. त्यापासून पुत्रनिका झाला सरस्वती गंगाधर. ज्या सरस्वती गंगाधरे गुरुचरित्र रचिले आदरे महदुपकार झाले खरे जयाचे या महाराष्ट्री. याने गुरुचरित्र ग्रंथ केला संत महांता पसंत पडला. त्या सरस्वती गंगाधराला नमन दासगणूचे. स्वामी नरसिंह सरस्वती ज्याच्या कुलीची ध्येयमूर्ती त्यांनी सरस्वती गंगाधराप्रती ऐशी आज्ञा केली असे. तू गुरुचरित्राचा विस्तार करावा की झडकर ज्या योगे उपकार तुझे होतील जगावरी. ते सरस्वती गंगाधरे वचन मानिले आदरे त्याचेच सार हे खरे हे न माझ्या कल्पनेचे. कर्नाटकाच्या आरंभासी भीमा मर्जा संगमासी राहिले प्रत्यक्ष ज्ञान राशी स्वामी नरसिंह सरस्वती. जे नरसिंह सरस्वती साक्षात होते त्रयमूर्ती थवेच्या थवे लोटती दर्शनार्थ जनांचे. ते गाणगापूर सामान्य ग्राम परी झाले वैकुंठ धाम जेथे पावले विश्राम गृहस्थ संन्यासी ब्रह्मचारी. त्या नरसिंह सरस्वतीला वंदन्या शिष्य निघाला नामधारक नाम ज्याला मिळते झाले विबुध हो. त्या नामधारका लागून तळमळ लागली रात्रंदिन कधी सद्गुरु चरण पाहिन मी या डोळ्याने. ऐसे असता एके दिनी एक सिद्ध येऊनी दर्शन देता झाला स्वप्नी नामधारका कारणे. त्या सिद्धाचे स्वरूप नामधारक ना विसरे अल्प सदा मुखे करी जप श्री गुरुचे नामाचा. मार्गी चालता प्रत्यक्ष दिसले जे स्वप्नी होते पाहिले नामधारके घातले दंडवत त्या अष्टांगेसी. दाटून आला गैवर पायावरी ठेविले शिर नामधारक जोडून कर सिद्धास पुसू लागला. महाराज आपण कोठले कोण हे सांगावे मज लागून आपुले स्वप्नी दर्शन होते मजला जाहले. तेच मी आज तुम्हासी प्रत्यक्ष पाहिले ज्ञानराशी. आता तरुणोपाय सांगा मशी मी अनन्य भावे शरण आलो. पूर्व सुकृत काही होते म्हणून पाहिले तुम्हा ते आता या अर्भकाते स्वामी परते लोटू नका. सिद्ध म्हणाले त्यावर आम्ही तीर्थवासी निरंतर स्वर्गी पाताळी मृत्यूलोकांवर भ्रमण आमुचे होत असे. आमुचे गुरु विख्यात नरसिंह सरस्वती श्री दत्त जे राहिले सांप्रत भीमा मर्जा संगमासी. त्यांची कृपा ज्याचे वरी जाहली तो सर्वतोपरी सुख संपदा भोगून अखेरी निर्वाण पदा पावत असे. ज्याच्या कृपेचा महिमा तर्के आहे निगमागमा तो मी तुझ शिष्योत्तमा सांगो केवी एक्या मुखे. ज्याचे मन सद्गुरु चरणी वसे विश्वासयुक्त होऊनी त्याच्या पुढे जोडिती पाणी ब्रह्मा विष्णू महेश्वर. ऐसा गुरुकृपेचा महिमा आहे अगाधसाचा तो वर्णावया वेद वाचा थकेल बापाने संशय. तू त्यापर्यंत भटकत फिरलासी सर्वत्र त्याचे कारण हेची सत्य गुरुकृपाना संपादिले. जे जे कोणी सद्गुरूला शरण गेले जगतीतला त्यांचा नाही झाला मनोभंग केव्हाही. ऐसे ऐकता सिद्ध वचन नामधारक विनवी कर सोडून सद्गुरूंचे महिमान काहे वाढले जगामध्ये. ब्रह्मा विष्णू महेश्वर याहून श्रेष्ठ का गुरुवर मानावे मी साचार हेच काही कळेना. सिद्ध म्हणती त्यावरी प्रश्न केलासी अति कुसरी सच्चिदानंद भूमीवरी एक श्री गुरु जाणपा. असंख्य दीप लाविले परी सूर्या पुढे ओस पडले येथे अवांतर देव बले दीपा समान जाणे जे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे आद्य देव साचार उत्पत्ती पालन संहार करते हेच जगाचे. हे तिन्ही देव एके ठाई मिळून झाले दत्त पाही म्हणून सद्गुरु सम सोय नाही ब्रह्मतत्व जाणावया. उत्पन्न करता सद्गुरु पालन करता सद्गुरु संहार करता सद्गुरु म्हणजे अवघा सद्गुरुच. म्हणून सद्गुरु समान सोय नाही आणि कान नामधारका जाई शरण अनन्य भावे सद्गुरुसी. मूळ ब्रह्मा चतुरानन त्याच्या श्वासापासून वेद झाले निर्माण रक यजु साम पहा. वेदापासून पुराणे अष्टादश रचली व्यासाने ब्रह्मवाक्य आदराने केली ग्रथित तया ग्रंथी. पाहता तो व्यासमुनी प्रत्यक्ष अवतरला चक्रपाणी ज्याच्या बोधापासून ऋषी पावले निर्वाणा. त्या पुराणाचे सार मी सांगेन सत्वर ब्रह्मदेवासी जोडून कर कलियुग पुसू लागले. तै तो विधाता कली सदाला सांगता वटपत्री भगवान असता इच्छा त्यासी उदेली. त्याने नाभीपासून कमल केले निर्माण ज्या कमली चतुर्णानन कमल
उद्भवा झाला मी सर्व शक्ती आहे बला. परी जो पाहिले विष्णूला तो घेतली माघार. आणि केला निश्चय मजहून हा श्रेष्ठ होय. म्हणून धरिले आदरे पाय ब्रह्मदेवे विष्णूचे. विष्णू म्हणती विधात्यासी त्वार चावे सृष्टीसी. आधी करून ताप तपासी म्हणजे सर्व साधेल. ऐसे म्हणून वेद दिदले ब्रह्मदेवा कारणे भले. ब्रह्मवैवर्तकाचे कथियेले सार व्यास होऊने. वैवर्तक पुराणात कथा हे विख्यात. मरीचारे ऋषी समस्त ब्रह्मदेवे निर्मिले. तैसे स्वेद जांडज जार जाने उद्भिज. निर्मिता झाला ब्रह्मा सहज निसर्गाच्या सहाय्याने. कृत त्रेता द्वापारी तैसे कलियुग साचार. निर्माण करुण केर आज्ञाभूमी सदाया केली. प्रथमता कृतयुगासी सांगितले जावयासी. तू धरून सत्पदासी मृत्यूलोकी वर्तावे. त्रेतायुगी यज्ञयाग होऊन गेले सर्वत्र सांग. त्रेतायुगाचा हाच योग मग द्वापारा बोलाविले. द्वापाराचे लक्षण पाप पुण्य समसमान. श्रोते याच्या मागून चौथे दुर्धर कलियुग. ब्रह्मदेवा पुढारी जेव्हा कलियुग आले सत्वरी. तैते ओरडे नाना परी शिष्ण जिम्मा धरोनिया. असत्याचा बाजार कलियुगी सर्वत्र साचार. त्या कलियुगाचा प्रकार कोठवरी वर्णावा. बकासारखे संन्यासी दुष्ट सडती वैभवासी. भावा आला दांबिकासी संतांसी कोणी पुसेना. चोरदार शिरजोरो यांचा होई जय जयकार. स्वार्थ दृष्टीने अंतर व्यापिले ऐसे राजे ते. ऐसे दय कलियुग परी सोय येथे आहे चांग. क्षणा माझी श्रीरंग आपुलासा होतसे. कृत त्रेता द्वापारा ते मानवी आयुष्य बहुत होते. आले कलीचे वाट्याते 100 वर्षे विबुधो. हल्ली तितुकी ही मुदत न पडे पार निश्चित. बहुतेक अल्पवयात यमसदना पाहती. याचे हेच कारण की हे सद्गुरु सनदाती शरण. जे जे कोणी श्री गुरु चरण वंदिती त्या हा बाधक नसे. कली म्हणे ब्रह्म्यासी मी न छळावे गुरु भक्तासी. ऐसे सद्गुरु कोण मशी असती ते निरोपा. ब्रह्मा सांगे त्यावर ब्रह्मा विष्णू महेश्वर. गणपती आणि वैश्वानर त्यासी सद्गुरु म्हणावे. सेवा माता पितयाची गुरु सेवेस मानसाची. पुत्राने जनक जननीची सेवा करणे हाच धर्म. सद्गुरु जे का असती ते शास्त्र मार्गे वर्तती. म्हणून ते पावती सद्गुरूच्या पदाते. अवघ्या सत्य मार्गा कारण सद्गुरु हा वाटाड्या पूर्ण. तयासी कास धरून साधकाने चालणे. म्हणजे ऐहिक पारमार्थिक तया कारणे लाभेल सुख. अखेर जे निर्वाण एक त्याही स्थला पावेल तो. बारे अवांतर देवाचा जरी कोप झाला साचा. तरी कृपा प्रसाद सद्गुरूचा तया लागी निवारित. परी सद्गुरूच्या कोपा कारण कोणीही न करी हरण. ऐसे सद्गुरूचे महिमान ब्रह्मा बोले निजमुखे. ये विषयीचे एक कथा सांगतो मी तुझा आता. पूर्वी वेद धर्म नामे होता अंगिरसाची आश्रमात. हा अंगिरस आश्रम श्री गोदातटी अति उत्तम. जो सज्जनाचे विश्राम धाम होऊन या राहिलासे. त्या आश्रमाचे शेजारी या वेद धर्माची वस्ती खरी. जो वेद धर्म निर्धारी पैलपुत्र द्विजासे. या वेद धर्माचा संदीपक नामे शिष्य साचा. होता भाविक सद्वर्तनाचा सर्व शिष्यांमाझारी. असो अवघे शिष्य जमवून वेद धर्म सांगे जाण. माझ्या पापाचे क्षालन करणे आहे मदप्रती. जे जे करे दोष घडती ते ते जाऊनी महातीर्थी. क्षालन करावे निश्चिती मार्ग पुढला साधावया. यासाठी मज घेऊन चला वाराणसी कारण. 21 वर्षे जान्हवी स्नान करणे आहे मदप्रती. कुष्ठ भरले माझ्या शरीरी यात नाही होतात भारी. म्हणून मज बरोबरी कोण येतो तुमच्यातून. ऐसे वेद धर्माचे वचन संदीपके ऐकिले साचे. आणि धरिले सद्गुरूचे चरण परम भक्तीने. आणि ऐसे बोलला चला महाराज काशीला. मी आपुल्या पातकाला भोगण्यासी तयार असे. ऐसी ऐकून शिष्यवाणी वेद धर्म बोलला मधुर वचनी. ज्याचे पाप त्यांनी भोगलेच पाहिजे. तू खराच गुरुभक्त चाल माझ्या समवेत. मात्र मज सांभाळण्या प्रत कष्ट होतील बहुतला. परी त्याची खंती न करी फल त्याचे तव करी. येईल जाण निर्धारी ऐसे म्हणून निघाले. वाराणसी क्षेत्रात कंबलेश्वर स्थान सत्य. हे गुरु शिष्य राहिले तेथ भागीरथी तटाते. अवघ्या क्षेत्र समूहात वाराणसी विख्यात.
देवाधिदेव विश्वनाथ जेठाई रमला असे. वेद धर्मासे कुष्ठ भरले, अपस्मादादी रोग उठले. शरीर किड्यांनी व्यापिले, पूरक्ताचे पाठ वाहती. दुर्गंधी थोर सुटली, परिसंदीपकाची बुद्धी चढली. विश्वनाथ मानून केली सेवा त्याने वेद धर्माची. संदीपक भिक्षा मागत, गुरुसी आणून घालित. गुरु दुरुत्तरे ताडित, वरचेवरी तयाला. आज भिक्षा कमी आणली, यात पक्वान नाही मुळी. माशा वारण्या कार्य केली, अवहेलना सांग मज. परीन देई प्रत्युत्तर, वरचेवर ठेवी शिर. ऐसा तयाचा भाव स्थिर, म्हणून विश्वनाथ प्रगटले. विश्वनाथ बोले संदीपका, गुरुभक्त तव सारका. मी देखिला नाही निका या त्रिभुवनात. मर्जी असल्या तव गुरुची, मी व्याधी हरिनसाची. म्हणजे तुझ्या मागची पीडा ही टळेल. संदीपक बोले त्यावर, आपण देत सामोगवर. परितो घेण्या साचार, आज्ञान माझ्या सद्गुरुची. ऐसे शिवा बोलला तो वृत्तांत, गुरुसी निवेदिला. तै वेद धर्म मने तयाला, मदर्थ शिवाशी नवू नको. भोग माझ्या शरीराचा, भोगणे आहे मजसाचा. मला वाटते सेवेचा, आला तुला कंटाळा. म्हणून गेला शिवाकडे, आणि घातले त्या साकडे. माझ्या पापाचे फळ रोकडे, मीच भोगणे धर्म हा. जे काही गुरु बोलले ते शिवास निवेदिले. तेने शिवचकित झाले, त्याने कथिले विष्णूसी. वाराणसी क्षेत्रात गुरु शिष्य एक आहेत. शिष्य परब्रह्म मानित, आपल्या गुरु कारणे. मी वर द्याया सिद्ध झालो, परियशना लादलो. ऐसे कौतुक पाहून आलोस, तुम्हा लागी सांगावया. असो विष्णू एके दिवशी आले संदीपकापाशी. तुझ्या पाहून गुरुभक्तीसी, वर द्याया आलो तुझ. संदीपक बोले त्यावर, मी न तुमचा भक्त साचार. माझा देव हा गुरुवर, यालाच मी जाणतो. गुरु वाचोनी एकही मज लागी दैवत नाही. ते ऐकून शेषशाही ऐसे बोलते झाले. अरे सेवा कोणतीही केलीस तरी माझी पाही. म्हणून मागे लवलाई, वर बापा मज कारणे. ऐसे ऐकताई शिवचन, संदीपक मने कर जोडून. अलोट गुरुभक्ती मज कारण, द्यावी शीघ्र नारायणा. तथास्तु विष्णू बोले, ते सर्व वेद धर्माश्रुत झाले. त्याने आपले ठाई केले आश्चर्य संदीपकाचे. खराच संदीपक गुरुभक्त, सांभाळिले मज व्रत. न मानिता यत्किंचित, दुर्गंधीचा कंटाळा. ऐसे बोलून शय्येवरी, वेद धर्म उठला सत्वरी. आणि संदीपकाचे शिरावरी, ठेविता झाला वरदस्त. तुझे सत्व पहावया, व्याधी धरली शरीरा ठाया. बाकी व्याधियुक्त माझी काया, नाही खचित शिष्योत्तमा. हे पहा कुष्ठ गेले, शरीर कांचन सम झाले. ते संदीपके पाहिले, आणि घातला नमस्कार. वेद धर्माने शिष्या प्रतिवर दिदला इशारिती. जे तुझी गुरुभक्ती गातील ते तरतील. उभयता गेले उद्धरून, ऐसे गुरुभक्तीचे महिमान. भावे ऐका श्रोते जन, गुरुभक्तीना पोर चेष्टा. सिद्ध म्हणे नामदार काशी, जे जे आराधिती सद्गुरुसी. त्यांच्या पापराशी भस्म होती तात्काळ. गुरुभक्ती करुण संतती संपत्ती लादे जाण. चारी पुरुषात साधून, अखेर जाय मुक्ती ते. या प्रित्यर्थ तुझ कथा सांगतो मी एका आता. अंबरीश नामे होता राजा एक पूर्वकाळी. तो एकादशी निरशन करून विष्णूचे आराधन. अवरात्र करी जागरण, नामस्मरणे रत सदा. सूर्योदयी द्वादशीला सोडणे ऐशा नियमाला. राजा अंगीकारता झाला बहुत काळपर्यंत. कोणतेही कराकृत्य ते परीक्षेविन ना फळत. म्हणून त्याच्या सदनाप्रत दुर्वास ऋषी पातले. नामधारका हा दुर्वास मुनी, प्रत्यक्ष होता पिनाक पाणी. परिभ्रमण करोनी अवनी, खऱ्या खोट्या पडताडीत. दुर्वासासी पाहता आनंद झाला नृपनाथा. म्हणे स्वामी स्नानास आता जावे आपण सत्वरगती. काकी नेम साधन द्वादशीचा आहे माझा साचा. अवघा एक घटकेचा अवकाश आहे स्वामी या. दुर्वास ऋषी स्नानास गेले, अंबरीशासी साकडे पडले. वेळ झाली म्हणून घेतले, तीर्थ द्वादशी सोडावया. काकी ब्राह्मणास टाकून कैसे करावे भोजन. न करता नियमा लागून व्यत्यय येऊ पाहत. ऐसा योग्य विचार करून तीर्थ घेतले अंबरीशाने. ते दुर्वासे जाणून शाप दिदला तया ते. त्या शापाच्या निरसना अंबरीश बाही नारायण. हे पूर्ण ब्रह्म जगत जीवना, केवढे संकट ओढवले. तूच माझी ध्येय देवता, तूच सद्गुरु तत्वता. या दुर्धर प्रसंगी होई त्राता, तुझ बिन बाहू कवणाते. तो नामधारका त्या ठाई प्रगट झाले शेषशाही.
या शापाची तुला नाही बाधा तानुल्या होणार. तुझ्या प्रित्यर्थ मीच घेतो दुर्वासाला विनवितो. मत्पदी जो एकनिष्ठ राहतो त्याचा कैवारी मीच असे. विष्णू म्हणते दुर्वासासी महाराज शापावे आपण मशी. परी राजा अंबरीशासी बाधा त्याची होऊ नये. हा शाप होय अनुग्रह थोर मी मानिला साचार. नाना ठिकाणी अवतार घेऊन साधेन सृष्टी कार्या. ते भावयासाठी आपण इच्छा धरिली पोटी. वरी वरी शाप ओटी दिदला अंबरीशा ते. ते ऐकता दुर्वास संतोषले तथास्तु ऐसे म्हणाले. येणे रीती रक्षण झाले अंबरीशाचे शिष्योत्तमा. पहा सद्गुरु वाचून कोणी न संकटाचे हरण. केले हे ध्याने धरून वर्तना आपुले ठेवावे. आता महीच्या उद्धारा सद्गुरु धरून अवतारा. कैसे आले ऐक चतुरा पुढती तुझशी सांगेन. इति श्री नामधारक संवाद जो जगत्रयी प्रसिद्ध. त्याचाच हा मकरंद नाही माझ्या कल्पनेचा. श्री गुरुचरित्र सारामृत सदा ऐकोत प्रेमळ भक्त. आरंभ नरसिंह वाडित झाला म्हणे दासगणो. इति प्रथमोध्याय शुभं भवतु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः.